कैलास पवार हत्याकांडावर कैकाडी समाज आक्रमक आरोपींना फाशीची मागणी। जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर। फरार आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाईची मागणी। जालन्यातील कैलास दत्तू पवार हत्याकांड प्रकरणात कैकाडी समाज आक्रमक झाला असून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। 17 एप्रिल रोजी कैलास पवार यांची निर्गुण हत्या करून त्यांचा मृतदेह दरेगाव वन विभागात टाकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती। या प्रकरणातील एक आरोपी विकी मंडळे सध्या पोलिसांच्या ताब्यात असून इतर 4 आरोपी अजूनही फरार आहेत। दरम्यान आज बुधवारी कैकाडी समाजातील महिला, पुरुष तसेच कैलास पवार यांच्या कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी असं निवेदनाद्वारे स्पष्ट केलंय। या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण असून आरोपींना लवकर अटक न झाल्यास आंदोलनाचा इशाराही समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे। माहिती आहे कैलास दत्तू पवार यांची 2 दिवसापूर्वी हत्या झालेली आहे। त्या हत्येतील आरोपींना अटक करण्यात यावी यासाठी आपण आज जालना जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलेलो आहोत आणि या हत्येसंदर्भात सर्व आरोपींना अटक होऊन त्यांच्यावर कडक गुन्हे दाखल करण्यात यावं, त्यांना कडक शिक्षा लागावी अशा संदर्भात आपण संपूर्ण चर्चा माननीय SP साहेबांशी केलेली आहे। SP साहेबांनी सुद्धा आपल्याला अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। त्याच्यामध्ये एक मुख्य आरोपी अटक आहे। इतर आरोपींना अटक करण्यासाठी सुद्धा पोलीस प्रशासनाची टीम जागोजागी रवाना झालेली आहे आणि सर्व आरोपींना अटक होऊन त्यांना कडक शासन होईल असं आश्वासन आपल्याला साहेबांनी दिलेलं आहे।